बरोबर बरोबर. अरे किराणा भुसाराचंच दुकान आहे ना. हा आता मला सांगा, अरे सगळं भेटतं ना आमच्याकडे. म्हणजे तेलापासून तुपापर्यंत आणि मिठापासून पिठापर्यंत सगळं भेटतं आम्हाला. हां तुम्ही फक्त यादी सांगा रो, काय काय घेऊ. हां अंडे कितले? 2 अंडे. कुठे डिलिव्हर करणे आहे भाऊ? बैतोबाच्या टेकडीवर? अरे दादा टेकडीवर पोचता पोचता अंड्यातले पिल्ल बाहेर येतील ना. नाही म्हणजे 200 अंडे राहिले असते तर बरं वाटलं असतं मला बी. कमी पडले असते तर मी ना दिले असते अंडे. म्हणजे मी ना ऑर्डर तिथपर्यंत पोहोचवली असती स्वतःहून. हा असं नका करू ना. आणि काय नाही ना, 2 अंड्यासाठी एक बी माणूस नाही माझ्याकडे. मुळात माझ्याकडे एकच माणूस आहे, तो बी एकदम हिरा आहे. मालक. हाय हॅलो. काय माहिती का? हॅलो मालक. घाऊक पाहिजे काहीतरी मोठी. मालक. हा भाऊ 2 मिनिटं थांब तू. घाऊक पाहिजे, मोठं काहीतरी ऑर्डर पाहिजे. मालक. 1 मिनिटात तुम्ही घाऊक काही आणू नका. तुम्ही ठेवा फोन, मी सांगतो तुम्हाला. काय आहे बे? 1:30 वाजला ना. आता मग जेवण करून घ्या ना. बाईनं काय सांगितलंय, मालकीन बाईनं? काय? 1:30 वाजाच्या अंदर जेवून घेवायचं, नाहीतर साखर वाढन ना. हा भाऊ मग एक काम झालं की लगेच मी जाले बसतो. मला ही ऑर्डर पुरी करणी आहे ना. हो ना. मी डबा लावतो ना. जेवण करून घ्या ना, नाहीतर तुमची साखर वाढन ना. तुझ्या पायी अलग वाढते ते तुला माहिती आहे का? नाही ना, म्हणून तर म्हणून राहिलो ना, जेवण करून घ्या ना, मग साखर नाही वाढन ना. अरे हावरे माया बाप, जेवतो मी, तू तिकडे जाय. हो ना. तिकडे ध्यान ठेव मधी. साखर वाढते. राम राम मालक. राम राम. मालक तर नाही आहे ना. मी न राम राम केलो तर चालते काय? चालतंय की, पण मालक कुठे गेलेत? मालक तर जेवायला बसले ना. अयो आता काय करायचं मग? आता काय करायचं? पण मी देतो ना तुम्हाला सामान. तुम्ही देताय? चालतंय काय? कसं हित मी चाललो होतो ना, हित म्हटलं अरे ही एवढी मोठी दुकान लागलंय, भारी दुकान लागलंय. मला असं वाटतं हितच सामान माझं किराणा भेटणार आहे, म्हणून मी तिथनं हित आलेलो आहे. तुम्ही पटकन बिगी सामान द्या बघू. हो काय? हा. देतो ना मग. पण तुमची मराठी तर अलगच आहे. आमच्यासारखी मराठीच नाही आहे. तुमची मराठी अलगच आहे. माझी मराठी अलग आहे? म्हणजे माझी मराठी नाही? आमची कोल्हापुरी मराठी नाही? ए येड्या, अरे सगळे मराठी सिनेमा बघ. अर्धे मराठी सिनेमा आमच्याच भाषेत आहेत आणि सांगू लागले अलग आहे म्हणून. हो का? अलग आहे का आमची मराठी? अरे व्याकरण घाल्या नको ना तुम्ही मराठी तिथे शांतपणा करू. अरे तुला काय करणं आहे? अलग आहे का सल्लग आहे? तू फक्त माल दे. दादा राम राम बर का. राम 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 राम. या जेवणाला येता का? नाही तुम्ही जा. अरे नाही म्हणजे कसं, तुम्ही नवीन दिसताय, कोल्हापुरी आहे का तुम्ही? हो. अरे भाषेला भारी हा. आहे. इकडे कुठे आले तुम्ही? म्हणजे आमची मंडळी आहे की नाही, त्यांच्या भावाकडे आलेलो आहे. हित त्यांची बदली झालेली बघा. हो का? मंडळी म्हणजे सार्वजनिक मंडळी आहे. माझी मंडळी सार्वजनिक आहे काय? माझी बायको सार्वजनिक आहे? अरे येड्या, हे कोण आहे योजना? मला काय बोलायला? दादा आहेस का? दादा जाऊ द्या. अरे गुच्चू काय म्हणतोय माझं? हा. अरे गुच्चू बसणारा बिंडोक भेजा. अरे तिकडे बायकोले मंडळ म्हणता. पण बायकोले कोणी मंडळी म्हणते काय? अरे त्यांच्यात म्हणता ना. पण दादा तुम्ही एक काम करा, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. हो आणि ते लिस्ट बिस्ट करून घ्या व्यवस्थित. मी जरा डबा खाऊन घेऊ का? म्हणजे जेवण करून घेऊ का? नाही जेवून घ्या तुम्ही. पानावर कशावर? तुम्ही हे तर मी बोलतोय की नाही. समजतो तुम्ही नका. पा म्हणजे? आपण कशासाठी एवढं काम करतोय? जेवणासाठी करतोय ना, त्याचा अपमान करायचा नाही, नाही. तुम्ही जेव्हा मी तिथं बघतोय. हा, चाल. चालला का? काय करला? तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा चाल. जेवण करून घ्या ना, नाहीतर तुमची साखर वाढन ना. हा अख्ख्या गावभर कर. माझ्या मालकाला साखर आहे. अरे बॅनर लाव साला माझ्या साखरेचे. अरे जे काम दिलंय ते कर ना. त्यांना दे. त्यांना सामान पाहिजे बेटा, निम्मन दे. अरे मर्दा असं काय करतोय सवा? अरे मंडळीचे अर्थ वेगवेगळे असतात. हो काय? कसं काय मंडळी म्हणजे जनरल असते. आमची मंडळी म्हणजे प्रायव्हेट आमची बायको असते. अच्छा. म्हणजे अहो म्हणजे भाषेची जरा गंमत वेगळीच आहे का नाही? हो काय? मग तुम्हाला काय काय देऊ सांगा ना. तू या ध्यानात राहीन का? नाही ना. मग लिहून घे गपचूप.
हो ना. लिहून घे. हा घे. हा 5 किलो तांदूळ, 5 किलो. पाव किलो चहापत्ती पाव किलो आणि साखर 1 किलो. दुकानातली देऊ की मालकाची देऊ? मालक तुझ्या बापनं माझ्या बॉडीतली साखर काढून दारोदारी इकली होती का बे? मरशील माया तू. नाही ना, मजाक केलो ना. मज्जाक मध्ये मरशील एक दिवस माया तू. हो ना. चेचीन तुला खाले. हो. गिरायका समोर नको तोंड उघडायला. हो ना. हा तांदूळ झाले, चहापत्ती झाली, साखर झाली, तूर डाळ. बरं तूर डाळ कशी? चांगली आहे ना. अरे चांगलीच असते, पण कशी दिली? अजून दिलीच तर नाही ना. अरे कशी दिली म्हणजे कशी कशी दिली? दिलीच नाही ना. अरे मला कशी दिली म्हणजे केवढ्याला दिली असं म्हणतो? अरे काय बोलू लागला ही माणूस? अरे तू किंमत सांग रे मा बाप. पण ते कशी दिली म्हणतात ना. अरे फक्त रोकडा किंमत सांग. किंमत आकडा सांग. आकडा. काय बोलायला लागलास? 160 रुपये किलो आहे ना. 160 रुपये किलो आहे का नाही? हो. मग एक काम कर, पाव किलो दे. हे झाले, तुरडा झाली, शेंगदाणे दे. हा बर शेंगदाणे 1 नंबर पाहिजे बरं का. तो का शर्यतीत धावाले गेलता काय? 1 नंबर येवाले. शर्यतीचं आणि शेंगदाण्याचं काय संबंध आहे बाबा? 1 नंबर शेंगदाणा कसा असन? त्यांना फक्त 1 नंबर शेंगदाणा चांगला म्हणजे क्वालिटी बाज दे. भारीतलं पाहिजे रे बाबा. भारीतला टपोरावाला दाना देतात. हा. असं आहे काय? तसंच आहे ते. अच्छा, मग तर मी लिहूनच अरे मग घेतो. इथे बाबा घे लिहून. हा. आणि शेंगदाणा अर्धा किलो हा. आणि अर्धा पाव साबुदाणा. ए येड्या, शाबूत नका लिहू लाईस. उद्या चतुर्थी आहे ना, मग माई उपवास आहे ना. अरे तुझा उपवास आहे तर मला का देतोस तू? तू उपवास कर ना, मला का देतो? मला साबुदाणा नकोय. मग शेंगदाणा कॅन्सल करतो ना. तू कशाला शेंगदाणा कॅन्सल करतोयस? साबुदाणा नाही घेऊ राहिला तर मग शेंगदाणा कायले पाहिजे? अरे पण तू कोण ठरवणार आहेस? मी तो शेंगदाणा घेऊन फरशीवर टाकून घसरून पडीन. तुला काय करायचंय? दादा 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 एक मला साबुदाणा नकोय. साबुदाणा नको. नको साबुदाणा. साबुदाणा नाही पाहिजे. हा. मग काही नाही. त्यांना शेंगदाणे मागले ना, गुपचूप शेंगदाणे दे. या साबुदाण्यामध्ये घुसायला नको. हो ना. मला ना जरा अर्जंट महत्वाचं काम, ही लिस्ट नंतर घेतोय. ऐका ना, ही लिस्ट नंतर घेतोय. एक तुम्ही काम करा, मला अर्जंट मध्ये अंग धुवायचे 4 साबण द्या. अंघोळीचे 4 साबण कायले पाहिजे तुम्हाला? त्याच्यावर घसरून मी पडेन. तुला काय करायचंय? अर्जंट ऐका हे बघा, मला लईच अर्जंट आहे. तेवढे साबण द्या. मी आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि दिवसभर इथं बसून तुमची लिस्ट बनवतो. पण आता आंघोळ करते, प्रवास करून आलोय. नाही काय झालं, इथंच आहे. काय करू? चिडचिड करू नका ना, नाहीतर तुमची बी साखर वाढन ना. अरे तू ऐक रे. अरे दोन्हीच्या हातानं नको करू. तेवढा जीवन येतो या. हो काय? एक काम कर, त्याला म्हणा बाबा भाऊ ते सांगता तेवढंच कर. साबण. हा साबण आण निंग मध्ये. हो जाय ना. साबण आण. मग एवढी मोठी लिस्ट कायले लिहायला लावला? साबणच पाहिजे होती तर. अरे झक मारली त्या माणसानं. बस जाय तू. घेऊन येतो ना. निघ. अयो मालक, कस काय तुम्ही त्याला जेलता हो? अहो त्या माणसामुळे तुमची साखर वाढते का नाही? अरे तुम्हाला काय सांगू दादा. अरे प्रामाणिक आहे ना तो. हा आणि बरं बायकोच्या नात्यात आहे. अयो. हा मग काय आहे, गोंधळ घालतो तो. म्हणजे हिशोब चुकतो त्याचा, पण पैसे नाही मारत. हा म्हणजे लॉस होतो, नुकसान होतं, पण त्याच्या बिंडोकपणा पाय होतं. हा मनात पाप नाही त्याचं. नियत चांगली आहे, माणूस चांगला आहे. हो मला मी इथं गेलो असतो, मी तुमच्या दुकानात आणून नसतं. इथलं असं माणूस- नाही इथं तुम्हाला असं- त्रास झाला, माफ करा. मग काय काही गरज तुमचं हे लगा. तुमचं झालं का बोलून? हा, झालंय. मी वजन करून देतो ना. हा, कर इकडे ठेव तर. हा याच्यात काय आहे? हे पा साखर आणलो ना. हा ए येड्या, हे साखरेत काळ काय घातलंयस? ते चायपत्ती आहे ना.
तुला मिक्स करायला कोणी सांगितलंय? साखर आणि चायपत्ती मिक्स करून दिलो ना मग तुम्हाला गंजात पाणीच तर घ्यावायचं आहे आणि चमच्यानं हे साखर टाकायची आणि चाय बनवायचं. पण येड्या, मी ती साखर ती चहा बनवण्यासाठी नेत नाही. मला बासुंदी बनवायची असेल तर चहापत्तीची बासुंदी बनवू का? मला शिरा करायचा असेल तर चहापत्तीचा शिरा करू काय? येड्या, नाही. तू काय असं केलं? तू मिक्स का केलंय? मग अलग अलग करा ना, घरी जाऊन असं वेगवेगळं अरे करा. पाहुण्याकडे हेच करू का मी आता तिकडे? ज्यानं शिरा खावाचा असेल ना तर साखर वेगळी काढायची, मग तुम्हाला शिरा करता येईल ना. अरे तू का बरं तू हे डोकं चालवतो? काय ते साखर आणि चहापत्ती एकत्र करून आणली बे. तुला अलग अलग मागली त्या माणसानं तर अलग अलग दे ना. पण तुम्ही नसतं सांगितलं आहे ना की जास्त पिशव्या वापरायच्या नाही ना. अरे म्हणून मग तू एकत्र करशील का राजा? हं, मागच्या टायमाला अर्धा किलो तुरडाळ चांगली, हा 2 पिशव्यांमध्ये पाव किलो घेऊन आवा. म्हणून तुला म्हणलं का एकच पिशवीत आणवा. तर याचा अर्थ असा नाही राजा, याचा अर्थ असा नाही की 2 आयटम एकत्र करवा. मग आता काय करू? तू काहीच नको करू, मी करीन यार. काऊन? मी नौकर आहो ना. पिंडो मी तूच आहे ना. हो ना. हा म्हणतो. अरे ते मी पाहिन भाऊ, तू एक काम कर, तुम्हाला तांदूळ तांदूळ पाहिजे. पाहिजे, तांदूळ. जाय, तांदूळ घेऊन ये. नको. जाय. रेशनिंगचे तांदूळ आणू काय, जे आपण ब्राऊन राईस म्हणून विकतो ते? हिताने काय बोलायला लागलास तुम्ही? नाही. तुम्ही रेशनिंगचे तांदूळ मिक्स करून विकता हे? नाही. अरे नाही. गिरायकाच्या समोर हे असं बोंबल्याला कोण सांगलं तुले? आपण मिक्स काहीच करत नाही. नाही ना, बोल. मिक्स काहीच नाही Mix करत काहीच नाही करत आपण. ना. ब्राऊन राईस म्हणूनच विकतो ना. हे कोण सांगितलं? हे शेंगदाणा तरी द्याल का तुम्ही? शेंगदाणा शेंगदाणा दे. मालक, शेंगदाणा कोणचा देऊ? कोणता म्हणजे 1 नंबरवाला दे ना. ते उंदरानं लेंडा टाकलेल्या पोत्यामधला देऊ की उंदीर मेलेल्या पोत्यामधला देऊ? यार तुमचं काय चाललंय? तुम्ही अरे, उंदीर काय नाही. मेलेल्या पोत्याचं तुम्ही मला शेंगदाणा. नाही. तुमचा शेंगदाणा नाही, नको मला. नाही. शेंगदाणा तुमचं चांगला आहे कायच ना. मानलं. नाही, दादा, शेंगदाणा दादा. चांगला आहे. दादा, मी काय म्हणतो? तुम्ही पागल आहे. अरे तो पागल आहे, तू पागल आहेस. असं माल नको यार. अरे पहिल्यांदा आला तयार, पण एवढा मोठा गिराई. लेंड्या वेगळ्या करतो ना, शेंगदाणा वेगळा करतो ना, मग वेगवेगळे होतील ना. गेला तो. तुम्ही काय एवढे चिडचिड करू राहिले? नाहीतर तुमची साखर वाढन ना.